बालमित्रांनो, प्रथम सत्रातला अगदी शेवटचा भाग पाहण्याची वेळ झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत पान नंबर 35 वरील शालेय दिनदर्शिका कॅलेंडर. आता काय आहे शालेय दिनदर्शिका कॅलेंडर? कोणता महिना आहे? आहे डिसेंबर 2019. वार कोणते कोणते? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे हे रविवारच्या पुढे जे नंबर आहेत ते सगळे नंबर रविवारचे आहेत. सोमवारच्या पुढे जे नंबर आहेत ते दिनांक सोमवारचे आहेत. मंगळवारच्या पुढे जे आहेत ते सगळे दिनांक मंगळवारचे. बुधवारच्या पुढे जे दिनांक आहेत ते सगळे बुधवारचे. गुरुवारच्या पुढे असणारे नंबर सगळे गुरुवारचे. समजलं? मग आता काय आहे माहिती ऐका आणि उत्तर द्या. रमा काय म्हणते बघा आता यशला. यश, या डिसेंबर महिन्यात आपल्या शाळेत काय काय होणार आहे ठाऊक आहे तुला? हे डिसेंबर महिन्यात. यश म्हणतो होय, आपल्या शाळेच्या दिनदर्शिकेत दिलेले आहेच की. हे शाळेचंच कॅलेंडर आहे बरं का, स्पेशल. रमा म्हणती मग सांग बरं, शाळेत चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे? मग आता चित्रकला स्पर्धा किती तारखेला आहे ह्याच्यामध्ये नीट बघा. इथं दिलं 20 आणि त्याच्या खाली लिहिलं चित्रकला स्पर्धा. बरोबर आहे. कोणत्या वारी आहे? शुक्रवारी 20 तारखेला. डिसेंबरच्या 20 तारखेला आहे. मग बरोबर रमानं प्रश्न विचारला की यशनं उत्तर दिलं. पुन्हा रमा प्रश्न विचारते आणि क्रीडा स्पर्धा किती दिवस आहेत ते सांग बरं. क्रीडा स्पर्धा कुठं आहेत रे? हे बघा, 12 तारखेच्या खाली क्रीडा स्पर्धा लिहिली आणि 13 तारखेच्या खाली क्रीडा स्पर्धा लिहिली. म्हणजे 12 आणि 13 हे 2 दिवस क्रीडा स्पर्धा आहेत. मग त्यानं यश ते पण उत्तर सांगतंय आणि पुन्हा म्हणतंय आता तू सांग 15 डिसेंबरला कोणता सण आहे? आता त्यानं प्रश्न विचारला 15 डिसेंबरला कोणता आहे? मग 15 तारीख कुठं? इथं हे बघा इथं. मग 15 डिसेंबरला कोणता सण आहे? मग ह्यानं ज्यावेळेस विचारतंय 15 डिसेंबर नाही 25 डिसेंबर. 25 डिसेंबरला कोणता सण आहे? मग 25 डिसेंबरला तर नाताळ आहे. रमा म्हणती सोपं आहे, ख्रिसमस, नाताळ आहे. बरं ठीक आहे, मी निघते आता. उद्या वनभोजन आहे, मला तयारी करायची आहे. मग आता ह्या दोघांच्या गप्पा कोणत्या तारखेला चालल्या असतील बरं? 7 तारखेच्या इथं लिहिलंय वनभोजन. म्हणजे किती तारखेला गप्पा मारायले ते? 6 तारखेला. कारण ते म्हणालेत ना उद्या वनभोजन आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? आहे. खूप छान संवाद होता हा. बघा, रमा आणि यश यांच्यातील हा संवाद किती तारखेला झाला असेल? आत्ताच उत्तर दिलं, 6 डिसेंबर 2019ला. कृती, कोणतेही एक कॅलेंडर घे आणि त्यावरून सांग एखाद्या महिन्याच्या मंगळवारी येणाऱ्या तारखांमध्ये काय गंमत दिसते? तर प्रत्येक तारीख ही 7 दिवसानंतर येणारी तारीख आहे. एखाद्या महिन्याच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखांमध्ये काय गंमत दिसते? प्रत्येक तारखेमध्ये 7 दिवसाचा अंतर आहे. आता इथंच बघा, आता इथं 6 तारखेला शुक्रवार आहे. नंतर शुक्रवार किती तारखेला आहे? 13. म्हणजे 6 मध्ये 7 मिसळले तर 13 आलं. 13 मध्ये 7 मिसळलं तर 20 आलं. 20 मध्ये 7 मिसळलं तर 27 आलं. समजलं? अशा प्रकारे प्रत्येक तारखेमध्ये तेच वार यायचा असेल तर 7 दिवसाचा फरक असतो. किती दिवसाचा? पुढं पहा. यशने काढलेल्या महिन्यात बुधवारी 4 तारीख असेल तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल हे मला सांगा. आता बुधवारी जर 4 तारीख असली तर पुढच्या बुधवारी किती तारीख असेल मग सांग? राईट, कारण 7 मध्ये 4 मिसळले, 4 मध्ये 7 मिसळलं तर 11 आलं. जे इथंच बघायला मिळते तुम्हाला. बघा, 4 मध्ये 7 मिसळले 11, 11 मध्ये 7 मिसळले 18, 18 मध्ये 7 मिसळले 25. आहे ना हा सोपा भाग? लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना? मग लगेच तुम्ही सुद्धा या सर्व प्रश्नाची उत्तरं वहीत लिहा. धन्यवाद.